सांगलीमध्ये विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं याचं निवेदन स्वीकारायला राज्यपालांनी केली टाळाटाळ. राज्य प्रवक्ते संतोष पाटील. शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ विद्यापीठ परिसरात कोल्हापुरात आयोजित केला होता. त्या ठिकाणी सांगलीहून आम्ही सांगलीमध्ये विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं यासाठी काही पदाधिकाऱ्यांना भेटायला, त्यांना निवेदन द्यायला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं गेलो होतो. परंतु त्या ठिकाणी त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं नाही, म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागं उजळाईवाडीचं विमानतळ कोल्हापुरात या ठिकाणी गेलो आणि त्या ताफ्याजवळ त्यांच्या पाठीमागं जाऊन निवेदन देण्याचं ठरवलं. परंतु विमानतळावर त्या ठिकाणी आम्हाला पोलिसांनी राज्यपालांना भेटण्यास नकार दिला. राज्यपालांना फोन लावला तर त्यांनी आता भेटता येणार नाही असं सांगितलं. तुम्ही मुंबईत या असं सांगितलं. त्यामुळं आम्ही राज्यपालांचा निषेध व्यक्त केला. यावेळी रवींद्र गडकरी, प्रकाश धनगर, प्रताप पाटील, बाजीराव धनगर आणि अनेक जण उपस्थित होते. आज आम्ही कोल्हापूर एअरपोर्टवरती माननीय राज्यपाल CP राधाकृष्णन साहेब यांना भेटण्यासाठी आलो होतो. ते शिवाजी विद्यापीठांचा दीक्षांत समारंभ या कार्यक्रमासाठी आलते. तर मी त्यांना भेटून निवेदन देण्यासाठी आलतो, परंतु त्यांची भेट झाली नाही. मी ह्या कारणासाठी आलतो की सांगली जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे म्हणून आम्ही कित्येक वर्षापासून राज्य सरकारकडे, केंद्र सरकारकडे आणि राज्यपालाकडे मागणी करत आहोत. परंतु अजून अद्याप सांगलीमध्ये उपकेंद्र शिवाजी विद्यापीठाचं झालं नाही. म्हणून आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. परंतु त्यांची आमचा म्हणजे अपॉइंटमेंट नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. परंतु या कुलगुरूंना आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन जाणार आहे. तरी भविष्य काळामध्ये सांगलीच्या विद्यार्थी कोल्हापुरात यायला खूप त्रास होतो, कारण सांगलीपासून 150 किलोमीटर अंतरावर जी कर्नाटक बाँड्री आहे त्या बाँड्रीवरून विद्यार्थी या कोल्हापूर विद्यापीठात येत असतात. त्यामुळे त्याचा वेळ जातो, पैसा जातो आणि विशेष करून काम नाही झाले की परत हेलपाटे होत असतात. म्हणून आमचं राज्यपालांना आता मुंबईमध्ये जाऊन आम्ही हे निवेदन देणार आहे की येणाऱ्या काळामध्ये सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचं उपकेंद्र करा. त्यांना जागा उपलब्ध आहे. सर्व ज्या काही त्यांच्या तांत्रिक बाबी असतील त्या आम्ही सगळ्या पूर्ण करू. परंतु विद्यार्थ्यांच्या त्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी किंवा त्यांना छोट्या छोट्या कारणासाठी येऊ लागू नये म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी आज मागणी करत आहोत. धन्यवाद.